लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे वरून खरपूस आतून जाळीदार आणि मिश्र डाळीचे अप्पे एकदम मस्त होतात. त्याच्यासोबतच आपण ही बनवली आहे पुदिनाची चटणी. तर चला बघूयात या अप्प्यासाठी काय साहित्य लागते ते. इथे मी घेतलेली एक वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि थोडेसे मेथीदाणे. या सर्व डाळी एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा मेथ्या घालायच्या आहेत आणि या सर्व डाळी 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुवून घेतल्यानंतर या डाळी आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायच्या आहेत. सकाळचा नाश्ता हा दमदार आणि प्रोटीनयुक्त असावा. सतत उपीट पोहे खाऊन आपण कंटाळतो, त्यामुळे तुम्ही हे अप्पे नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा. तुम्हाला ते नक्की आवडतील. आता आपली डाळ चांगली भिजलेली आहे. येथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. आता आपण ही डाळ वाटून घेऊयात. वाटताना याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडे जिरे घालायचे आहेत. वाटताना खूप पाणी घालून वाटायचे नाही आहे आणि आपल्याला हे जाडसर ठेवायचे आहे. याची खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे. आपली डाळ वाटून झालेली आहे. आता भिजवलेले पोहे यात आपण घालूयात. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची पण घालू शकता. थोडीशी हळद घालायची आहे. थोडासा सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसवर अप्पे पॅन आपण गरम करण्यासाठी ठेवूयात. थोडंसं अप्पे पॅन गरम झाल्यावर याला ब्रशच्या साहाय्याने असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले अप्पे तव्याला चिटकत नाहीत आणि सहज निघतात. अप्पे मिश्रण घालताना कडेच्या साईडून घालायचे आहेत, कारण मध्ये जास्त आचेमुळे अप्पे करपण्याची शक्यता असते किंवा साईडच्या अप्प्यांपेक्षा मधले अप्पे लगेच तयार होतात. म्हणून नेहमी साईडून अप्पे घालायचे आणि मग शेवटी मधले अप्पे घालायचे. आता हे आपण मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण चटणी बनवूयात. त्यासाठी मी घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. येथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडी साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि दही घालायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. ही आपली तयार झाली आहे पुदिना चटणी. एकदम हिरवीगार मस्त दिसती आहे. आता आपले अप्पे झालेत का बघूयात. अप्पे साईडून एकदम गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. थोडंसं तेल सोडून घेऊयात, म्हणजे दुसऱ्या बाजूनी पण आपले अप्पे एकदम छान खरपूस भाजून निघतील. आता आपण हे सगळे अप्पे पलटून घेऊयात. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे आणि पौष्टिक देखील आहे, कारण डाळींमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात. डाळींचे आपल्या आहारात खूप महत्त्वाचे स्थान आहे. विविध डाळीच्या माध्यमातून आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक मूल्ये मिळतात. शाकाहारी लोकांसाठी डाळ हा प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत आहे. तुम्ही जर डायटिंग करत असाल, जिमला जात असाल तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.